हॅलो मित्रांनो, तर आज आपण बनवतो आहे कॉर्न पकोडा. तर सर्वात आधी मी मक्याचे दाणे काढून घेतले आणि त्यानंतर हे राहिले आपले साहित्य: बेसन, ओवा, सोडा, मीठ, जिरं, कांदा आणि मिरच्या. तर त्यानंतर मग मी ते मक्याचे दाणे धुवून घेतले आणि थोडेसे दाणे मिक्सरच्या पॉटमध्ये काढले आणि त्याला मग मिक्सर करून घेतलं. तर हे झालं आपला बारीक पेस्ट तयार. त्यानंतर मग छोटंसं भांडं, त्यामध्ये तेल घेतलं, तेलला छान गरम होऊ दिलं आणि मग जिऱ्याची फोडणी दिली. जिऱ्याची फोडणी झाली की मग लाल मिरच्या छान होऊ द्यायचं. त्यानंतर मग कांदे टाकायचे आणि कांद्याला पण छान होऊ द्यायचं. हे झालं की मग आपला कोरडा बेसन आणि बेसनाला छान फिरवून घ्यायचं. मग त्यानंतर थोडीशी हळद पण टाकायची आणि छान भाजून घ्यायचं. हे भाजला की मग याला त्या मक्याच्या दाण्यांमध्ये टाकून घ्यायचं. त्यानंतर मग थोडासा ओवा आणि बिलकुल चिमूटभर सोडा. त्यानंतर मग तो पेस्ट यामध्ये टाकायचा आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ. हे झालं की मग याला छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मग मी घेतलं एअर फ्रायर माझं आणि त्यामध्ये हे बटर पेपर लावलं आणि मग छोटे छोटे गोले करून त्यामध्ये टाकत गेली. तर असं करून मी आपले पूर्ण पकोडे त्या एअर फ्रायरमध्ये लावले. याने काय होते की आपल्याला तेलात तळायची गरज नाही पडत आणि जास्त तेलाचा वापर नाही होत. त्यानंतर मग हे एअर फ्रायर लावून दिलं आणि असे झाले माझे क्रिस्पी कॉर्न पकोडे तयार. तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगाल आणि एकदा ट्राय करून बघाल तर तुम्हाला पण कळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.